तहसीलदार फलटण तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागामार्फत पात्र लाभार्थ्यांना दरमहा शासनातर्फे जे धान्य प्राप्त होतं त्याच्या वितरणाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवलं जातं। फलटण तालुक्यामध्ये 69,923 रेशन कार्ड धारक असून त्याची लाभार्थी संख्या 2,88,649 आहे। यापैकी अंत्योदय कार्ड 4,064 आहेत। सदर कार्ड धारकांना महिना 35 किलोग्रॅम प्रमाणे एकूण धान्य मिळतं। त्याशिवाय आपल्याकडे 38,067 प्राधान्यक्रम कुटुंबे म्हणजे PHS लाभार्थी आहेत। त्यांना युनिटप्रमाणे दर महिन्याला गहू, तांदूळ आणि साखर ज्यावेळी येते त्याप्रमाणे पुरवठा केला जातो। तर बऱ्याच लोकांची शिधापत्रिका ज्या आहेत त्या कागदी आहेत, त्या ऑनलाईन केलेल्या नाही आहेत। तर त्यामुळं अनेक लाभार्थ्यांना विशेषतः जी आरोग्यविषयक ज्या योजना आहेत जसं की महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल किंवा केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना असेल ह्याचा लाभ घेण्यामध्ये अडचणी येतात। तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण तहसील कार्यालयामध्ये येऊन आपलं शिधापत्रिका जर ऑफलाईन असेल आणि ऑनलाईन अद्याप केली नसेल तर आपला 11 अंकी नंबर जो आहे तो इथून प्राप्त करून घ्यावा। तसेच जे लाभार्थी गरीब आहेत, गरजू आहेत परंतु त्यांना धान्य मिळत नाही शिधापत्रिका असून देखील त्यांच्यासाठी धान्य मिळवणं म्हणजे 12 अंकी नंबर प्राप्त करण्यासाठी आपल्या गावातील ग्रामसभेचा ठराव, उत्पन्नाचा दाखला आणि सर्कल चौकशी अहवाल याप्रमाणे कागदपत्रे जमा केल्यानंतर त्याची पडताळणी होऊन त्याप्रमाणे पात्र लाभार्थ्यांना धान्य देखील सुरू करण्यात येत आहे। गेल्या वर्षभरात आपण 4,000 कुटुंबांना फलटण तालुक्यामध्ये नवीन कार्ड ही जे आहेत ते धान्याचा लाभ त्यांना सुरू केलेला आहे। त्याशिवाय येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्टच्या नंतर आपल्याकडं पुन्हा एकदा आनंदाचा शिधा वाटप देखील सुरू होणार आहे। याच्यामध्ये हरभरा, चणा डाळ, साखर, तेल, रवा ह्या जिन्नसांचा समावेश आहे। त्याचा देखील लाभ जो आहे तो सर्व जे आहेत आपले अंत्योदय आणि प्रायोरिटी हाऊसहोल्ड म्हणजे प्राधान्यक्रम कुटुंबांनी घ्यावा आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ह्या तत्वावरती आनंदाच्या शिधाचं वाटप होणार आहे। तरी त्याचा तत्काळ सर्वांनी लाभ घ्यावा अशी माझी सर्वांना मी आवाहन करत आहे।